राष्ट्रवादी अजितदादा पक्षामध्ये सुनेत्रा वहिनी, पार्थ, जय, प्रफुल्ल पटेल, शेळके, तटकरे हे सगळे एकत्रच आहेत, हे काही वेगळे नाही आहेत. त्यांच्यात फाटाफूट लावायचा रोहित पवार हे प्रयत्न करतात असे त्यांचे आरोप होतात. मग आता ह्याला कुठंतरी उत्तर कशा पद्धतीने द्यायचं, तर विलिनीकरणाचा मुद्दा परत पुढे आणलाय. म्हणजे डिवसलंय हे, किंवा गुगली टाकली आहे म्हटले मी त्याच्यामध्ये. काय खोटं आहे? पवारसाहेब मान्य करतील हे? सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व कसं मान्य करतील? कशा इलेक्शन झाल्या त्या आपण बघितलेलं आहे. काय काय झालं लोकसभेला, कसे आरोप झाले, कशा बाहेरून त्या घरी आलेल्या आहेत, ते आपलं कसं मानतात नाही मानतात, हे सगळ्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. त्यामुळे ही गुगली पडलेली आहे. आता ह्या गुगलीवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडनं काय काय भूमिका येतील, काय त्याच्यावर उत्तर येईल? रोहित पवार गप्प बसणार का मग? आणि त्यांनी ते घातपात आणि अपघात हे प्रकरण आता बऱ्यापैकी बाजूला पडलेलं आहे. आता रोहित पवारांच्यावर डाव काढायचं चालू आहे का?